नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला क्वांटम थिअरी आणि बुद्ध यांचा परस्पर संबंध काय आहे हे सांगणार आहे. तर चला मग जाणून घेऊया. कधी रात्री आकाशाकडे पाहिलंय का? असं वाटतं की हा आकाशाचा पसारा केवळ ताऱ्यांचा नाही तर प्रश्नांचा आहे. मी कोण आहे? हे जग खरंच खरं आहे का? आणि वास्तव म्हणजे नेमकं काय? हजारो वर्षांपूर्वी एक माणूस शांत बसून या प्रश्नांची उत्तरं शोधत होता. त्याच काळात नव्हतं दुर्बिणी, नव्हते गणिती समीकरण. तरीही त्याने जे पाहिलं ते आज क्वांटम थिअरी सिद्ध करत आहे. तो माणूस होता गौतम बुद्ध. आज आपण म्हणतो क्वांटम थिअरी. आधुनिक भौतिकशास्त्र सांगतं की विश्व हे ठोस नाही. हे टेबल, हा मोबाईल, तुझं शरीर सगळं बनलेलं आहे अदृश्य कणांपासून. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, क्वांटम पार्टिकल्स जे एकाच वेळी असतातही आणि नसतातही. शास्त्रज्ञ म्हणतात ऑब्झर्वेशन बदललं की रियालिटी बदलते. म्हणजेच आपण पाहतो म्हणूनच गोष्ट तशी घडते. आणि इथेच बुद्धांचा आवाज ऐकू येतो. बुद्ध म्हणतात सर्व काही अनित्य आहे. एव्हरीथिंग इज इम्परमनंट. काहीही स्थिर नाही, काहीही कायम नाही, काहीही स्वतंत्र नाही. आज विज्ञान सांगतं कण सतत हालचालीत आहेत. ते निर्माण होतात आणि नष्ट होतात. बुद्ध हेच हजारो वर्षांपूर्वी म्हणाले होते की जे दिसतंय ते खरं नाही आणि जे खरं आहे ते दिसत नाही. क्वांटम फिजिक्स याला म्हणतं इल्युजन ऑफ सॉलिड रियालिटी. क्वांटम थिअरीमधला सगळ्यात धक्कादायक सिद्धांत ऑब्झर्वर इफेक्ट. कण कसा वागेल हे ठरतं तो पाहिला जातोय का नाही यावर. आणि बुद्ध काय म्हणतात? मन जसं पाहतं तसं जग दिसतं. तू रागाने पाहशील तर जग वाईट आहे. तू शांतपणे पाहशील तर जग सुंदर आहे. ध्यान म्हणजे काय? मन शांत करून फक्त निरीक्षण करणं. ना न्याय ना प्रतिक्रिया, फक्त पाहणं. क्वांटम सायंटिस्ट आणि ध्यान करणारा साधू दोघंही तेच करत आहेत. बुद्धांनी सांगितलेली सगळ्यात खोल संकल्पना शून्यता. शून्यता म्हणजे रिकामेपणा नाही. शून्यता म्हणजे काहीही स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही. क्वांटम फिजिक्स याला म्हणतं क्वांटम व्हॅक्यूम. जिथे काहीच नाही तरीही तिथून सगळं जन्माला येतं. विश्व शून्यातून आलं आणि शून्यातच विलीन होईल. बुद्ध म्हणतात तू शून्याला घाबरतोस कारण तू स्वतःला ओळखलेलं नाहीस. बुद्ध म्हणतात दुःखाचं मूळ आहे आसक्ती. क्वांटम फिजिक्स सांगतं एनर्जी जिथे अडकते तिथे इम्बॅलन्स तयार होतो. तू भूतकाळाला धरून ठेवतोस तेव्हा ऊर्जा अडकते. तू भविष्याची भीती बाळगतोस तेव्हा ऊर्जा अडकते. ध्यान म्हणजे ऊर्जेला मुक्त करणं. आणि मुक्त ऊर्जा नेहमी समतोल निर्माण करते. आज विज्ञान सांगतं आपल्या शरीरातले अणू ताऱ्यांमधून आले आहेत. म्हणजे तू आणि आकाश वेगळे नाहीत. बुद्ध म्हणतात तू शोधत असलेलं सत्य आधीपासूनच तूच आहेस. क्वांटम थिअरी म्हणते ऑब्झर्वर आणि ऑब्झर्व्ड वेगळे नाहीत. जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदल. काही सत्य शब्दात सांगता येत नाहीत. बुद्धांनी मौन स्वीकारलं. शास्त्रज्ञ समीकरणात अडकले. पण दोघंही एका ठिकाणी पोहोचले, जागरूकता. आज प्रश्न हा नाही की क्वांटम थिअरी बरोबर आहे का. प्रश्न हा आहे तू स्वतःला ओळखायला तयार आहेस का. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा विज्ञानही ध्यानात बसतं आणि बुद्धही हसतात. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच रहस्यमय आणि रोमांचक गोष्टी आपण पुढेही तुमच्यासाठी आणत राहू. धन्यवाद.